मंडळी, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार कोणीही कायमचा नाही. या एका वाक्यात भाजपच्या सत्ता केंद्रालाच हादरवणारा हा इशारा आहे. नगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपच्या आत जे कुजबुज होतं ते आता थेट कॅमेरासमोर आलंय बरं का. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं हे वक्तव्य केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही, तर पक्षाच्या आत खोलवर रुजलेल्या अस्वस्थतेचा स्फोट आहे. सत्ता आहे, मुख्यमंत्रीपद आहे, पण तरीही कार्यकर्ते नाराज का आहेत? पक्षात कोणालाही प्रवेश, जुने निष्ठावंत डावलले जात आहेत, निर्णयवरून लादले जात आहेत आणि त्याचा फटका थेट निवडणुकीत बसतो. हेच वास्तव मुनगंटीवार यांनी शब्दात मांडलंय. विशेष म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुनगंटीवारांना शक्ती देऊ असं सांगतात आणि दुसरीकडे मुनगंटीवार सांगतात पद येतं जातं, जनतेचा रोष मात्र टिकत असतो. ही नाराजी वैयक्तिक नाही, हा इशारा आहे. हा आवाज बंडाचा नाही, पण आत्मपरीक्षणाचा आहे. आणि म्हणूनच आज भाजपच्या राजकारणात एकच प्रश्न घुमतोय, ही केवळ वक्तव्याची चर्चा आहे की सत्तेच्या खुर्चीला लागलेली पहिली धोक्याची घंटा? नेमकं मुनगंटीवार काय म्हणालेत आणि त्याचा भावार्थ काय होता, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. नगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या अंतर्गत अस्वस्थतेला आता उघड स्वरूप येऊ लागलेलं आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार कोणीच कायमचं नाही, या एका वाक्यात मुनगंटीवार यांनी केवळ स्वतःची भूमिका स्पष्ट केली नाही, तर भाजप नेतृत्वालाही थेट आरसा दाखवलाय. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. काही ठिकाणी पराभव, तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत असंतोष जो आहे तो हळूहळू बाहेर पडू लागलेला आहे. आणि त्याचाच पहिला भाग जो होता तो मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर येत आपल्या भावना स्पष्ट शब्दात मांडल्या. मंत्रीपद येतं जातं, मुख्यमंत्री आज आहे उद्या नाही, खासदार आमदारही कायम नसतात, असं सांगत त्यांनी पदापेक्षा कार्यकर्ता आणि जनभावना ही महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं की आपण पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देणं ही आपली जबाबदारी आहे. या वक्तव्यातून त्यांनी नेतृत्वावर टीका केली असली तरी ती उघड बंडखोरी नाही, तर आत्मपरीक्षणाची गरज असल्याचा संदेश देणारी आहे. भाजप नेतृत्वाकडून आपली शक्ती कमी केली जात असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीच केलेला होता. कोणालाही पक्षात प्रवेश दिला जात असल्यानं जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र असंतोष जो आहे तो निर्माण होत असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय आणि त्याच्यावर हे सूचित करणारं वक्तव्य आहे. या सगळ्या घडामोडींना आणखीन धार मिळाली ती चंद्रपूरमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पणाच्या वादामुळे. 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित असताना भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून अपूर्ण हॉस्पिटलचं लोकार्पण करू नये अशा स्वरूपात सुचवलं होतं. यावर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपचा आमदार अशा प्रकारे पत्र देऊच कसा शकतो असा सवाल उपस्थित केला. मुळात काय, संघ प्रमुखांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमावरच जर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे पक्षशिस्तीला धरून नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. महत्वाची बाब म्हणजे महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबर पासून सुरुवात होत असताना मुनगंटीवार यांचं हे वक्तव्य समोर आलंय. आणि त्यातच एक दिवस आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकांमध्ये मुनगंटीवार यांना शक्ती प्रदान करू असं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांचं वक्तव्य अधिक अर्थपूर्ण ठरत आहे, कारण शक्ती मिळेल असं संकेत देणाऱ्या नेतृत्वाकडे पाहता कोणतंही पद कायम नाही असं सांगणं म्हणजे थेट राजकीय संदेशच आहे. मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकाळातील निर्णयांची आठवण करून देत आपण कधीही पदासाठी राजकारण केलं नाही हे स्पष्ट केलं. म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, कल्याण डोंबिवलीमध्ये तेजस्विनी बसेस सुरू करणे, 2250 स्क्वेअर किलोमीटर ग्रीन कव्हर वाढवणं, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 600 कोटीवरून 1200 कोटी रुपये करणं, सेवाग्राम विकास आराखडा तयार करणं, हे सर्व निर्णय जे असतात ते पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी घेतले असल्याचं त्यांनी म्हणजेच
मुनगंटीवारांनी ठामपणे सांगितलंय. मी जे काही केलं, म्हणजे मी नाही, मुनगंटीवारांनी, ते मंत्री म्हणून नाही तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून केलं असं सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या किंवा आजच्या सत्ता केंद्रित राजकारणावर बोट ठेवलं. त्यांचा रोग स्पष्ट आहे. पद टिकवण्यासाठी नव्हे तर जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी राजकारण झालं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमधून जनतेची नाराजी स्पष्टपणे दिसून येते असं सांगत त्यांनी पक्षाला गंभीर इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामागं केवळ वैयक्तिक भावना नाहीत तर भाजप समोरील एक मोठं वास्तव आहे. सततचे पक्षांतर असतील, आयात केलेले नेते असतील, स्थानिक कार्यकर्त्यांना डावलणं असतील आणि निर्णय केंद्रीकरण याचा फटका भाजपला बसत असल्याचा सूर त्यांच्या शब्दातून स्पष्टपणे जाणवतो. नाराजी माझ्यात नाही, नाराजी जनतेत आहे हे वाक्य भाजपसाठी आत्मपरीक्षणाचा गंभीर मुद्दा ठरू शकतो आणि तेच मुनगंटीवारांनी सांगितलं. आज राज्यात सत्ता असली, मुख्यमंत्री पद असलं, मंत्रिमंडळ असलं तरी जनता दूर जात असेल तर ते धोक्याचं लक्षण आहे असा अप्रत्यक्ष इशारा जो आहे तो मुनगंटीवारांनी दिलाय. त्यामुळेच त्यांचं कोणतेही पद परमनंट नाही हे वक्तव्य केवळ वैयक्तिक तत्वज्ञान न राहता भाजपच्या भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारा राजकीय संदेश ठरतोय. या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. काहींना यात पक्षांतर्गत नाराजी दिसते तर काहींना हा अनुभवी नेत्याचा प्रामाणिक इशारा वाटतो. मात्र एक गोष्ट नक्की बरं का की मुनगंटीवार यांच्या शब्दांनी भाजपच्या राजकारणात अस्वस्थतेची जी लाट जी आहे ते निर्माण केलेली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या अस्वस्थतेचे प्रतिबिंब कशा पद्धतीनं उमटते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.